भारतावर इस्लामचे आक्रमण झाल्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये भारतातल्या अनेक संस्थानांमध्ये फारसी ही राज्यभाषा होती. शासन व्यवहार प्रामुख्याने फारसी आणि स्थानिक भाषा यामध्ये चालत असे. त्यामुळे आपला मध्ययुगीन इतिहास जाणून घेण्यासाठी फारसीचे खूप महत्त्व आहे. अगदी मराठेशाहीचा इतिहास देखील आपल्याला नीट जाणून घ्यायचा असेल तर फारसी शिकून घेणं आपल्याला आवश्यक ठरतं. आणि म्हणून आज फारसी शिकण्याची आपल्याकडे काय व्यवस्था आहे, कुठे शिकता येईल याविषयी आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेतील 45वे पुष्प गुंफताना आपल्याला माहिती देणार आहेत फारसी भाषातज्ञ आणि इतिहास अभ्यासक श्री राजेंद्रजी जोशी. राजेंद्रजींचं मूळ पॉलिमर इंजिनिअरिंग झालेलं आहे. आपल्या आईमुळे त्यांना अन्य भाषांची आवड निर्माण झाली, म्हणून त्यांनी फारसी विषय घेऊन MA केलं. त्यामध्ये त्यांना सुवर्णपदक देखील मिळालं. मग उर्दू असेल, अरेबिक असेल यामध्ये सुद्धा त्यांना आवड निर्माण झाली. पुढे सलग 13 वर्ष त्यांनी फारसीचं विविध ठिकाणी प्रशिक्षण दिलं. पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात तसंच मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी फारसीचे वर्ग घेतले. फारसी भाषेचा अभ्यास करण्यासाठी, त्यातल्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये हैदराबाद, अलाहाबाद, बिकानेर, अलीगड अशा अनेक आर्काईव्हजना त्यांनी भेट दिली. त्याबरोबरच विदेशातील डच आर्काईव्ह्ज हॉलंडचं, रॉयल एशियाटिक सोसायटी लंडनची यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या कागदपत्रांचा अभ्यास केला. असे हे अभ्यासक शनिवार दिनांक 10 जुलै 2021 रोजी आपल्याला व्याख्यान देणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासातील फारसी साधने. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरनं हे व्याख्यान होणार आहे. तेव्हा मंडळाचे फेसबुक पेज फॉलो करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्ती निमित्तानं सुरू झाली होती. या व्याख्यानमालेचं आजचं 45वं पुष्प आहे. सामान्यतः दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता होणारी ही व्याख्यानमाला आता अनेक श्रोते ऐकतात. या व्याख्यानामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचं व्याख्यान आपल्याला देणार आहेत फारसी भाषातज्ञ आणि इतिहास संशोधक श्री राजेंद्रजी जोशी. फारसी भाषा हा विषय घेऊनच ते आज आपल्याशी बोलणार आहेत. तर या फारसी भाषेबद्दल बोलायचं झालं तर भारतावर इस्लामी आक्रमणं सुरू झाली आणि पाहता पाहता देशातला फार मोठा भूभाग हा त्यांच्या ताब्यामध्ये गेला. भारताच्या संस्कृतीवर, केवळ भूभागावर नाही तर संस्कृतीवर, भाषांवर, अशा अनेक गोष्टींवर ही आक्रमण होत गेली. आणि या इस्लामी आक्रमकांच्या काळात ते जे सत्ताधीश होते त्यांची राजव्यवहाराची भाषा ही फारसी होऊन गेली. अनेक संस्थानिकांमध्ये फारसी भाषा आणि स्थानिक भाषा अशा दोन्हीचाही वापर हा व्हायला लागला. आणि म्हणून ही फारसी भाषा जी आहे या भाषेचा अभ्यास केला तर आपल्याला मध्ययुगीन इतिहासाबद्दल खूप माहिती मिळू शकते. हाच विचार घेऊन आज आपल्या समोर मध्ययुगीन इतिहासातील फारसी भाषेची साधने असा विषय आपल्या समोर श्री राजेंद्रजी जोशी मांडणार आहेत. राजेंद्रजी मूळचे पॉलिमर इंजिनियर आहेत. एका अर्थाने इतिहास हा
काही त्यांचा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता. परंतु लहानपणीच त्यांना त्यांच्या आईमुळे, आई कवयित्री होती, लेखन करत होती. त्यातनं त्यांना देखील उर्दू, फारसी, अरेबिक अशा काही गोष्टी शिकण्याची आवड निर्माण झाली. आणि मग पुढे त्यांनी आपले व्यावसायिक कारकीर्द चालू असताना एम.ए. फारसी भाषा घेऊन पूर्ण केलं. त्यामध्ये त्यांना सुवर्ण पदक देखील मिळालं. मग अरेबिक असेल, उर्दू असेल, या सगळ्यामध्ये त्यांना त्याच्या साहित्यामध्ये किंवा त्याच्या कागदपत्रांच्या अभ्यासामध्ये आवड निर्माण झाली आणि त्याच्यावर त्यांनी संशोधन सुरू केलं. त्यांनी जवळपास त्याच्यानंतर 13 वर्ष फारसी भाषेचं प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी दिलं. प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल, या ठिकाणी त्यांनी फारसी भाषेचे प्रशिक्षण वर्ग घेतले आणि त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी आज फारसी भाषेत प्रशिक्षण घेतलेले तयार झाले. यामुळे आपल्या मध्ययुगीन इतिहासाच्या अनेक कागदपत्रांना उजाळा मिळणं हे शक्य झालंय. ही कागदपत्र फारसी भाषेतली जी आहेत ती तपासण्यासाठी राजेंद्रजी हैदराबाद आर्काइव्ज असेल, अलाहाबादचा असेल, बिकानेरचा असेल, अलीगडचा असेल, अशा अनेक आर्काइव्ज मध्ये गेले. तर या भारतातल्या आर्काइव्ज बरोबर त्याच्याबरोबरच हॉलंडचं डच आर्काइव्ज असेल किंवा रॉयल एशियाटिक सोसायटी लंडनची आहे, या ठिकाणी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन राजेंद्रजींनी फारसी कागदपत्रांचा अभ्यास केलाय, संशोधन केले. आणि त्यामुळं या फारसी कागदपत्रांबद्दल अधिकृतपणाने आपल्याला त्या अनेक गोष्टी सांगू शकतात. आणि म्हणून ही फारसी भाषा आज सुद्धा तुम्हाला कुठे शिकता येईल, कुठे ही माहिती सगळी उपलब्ध आहे या कागदपत्रांची, असे सगळे विषय आपल्याला या निमित्तानं राजेंद्रजी समोर ठेवणार आहेत. तेव्हा आजच्या या व्याख्यानासाठी मी श्री राजेंद्र जोशी यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. श्री पांडुरंगी बलकोडे यांच्या गौरवार्थ चाललेल्या या व्याख्यानमालेतलं हे पुष्प गुंफण्यासाठी त्यांनी संमती दिली आणि ते आज व्याख्यान देत आहेत, याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो. आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाबरोबरच ते जे काही प्रेझेंटेशन सादर करणार आहेत त्याला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ह्या संस्थेच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर आलोय. पहिले म्हणजे मंडळाचे मी आभार मानतो आणि आज जो विषय मंडळांनी घेतलाय तो आहे फारसी भाषा आणि इतिहास संशोधन, त्याच्यामधला फारसीचं महत्व, त्याचं योगदान, याविषयी आज मी आपल्याशी बोलणार आहे. मूळ विषयाच्या आधी काही गोष्टी ज्या मला अनेक वेळेला शंका विचारल्या जातात त्या जरा पहिल्यांदा मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्या भाषेचे 2-4 नावं आहेत. फारसी, फारशी, फारसी, इंग्रजी पर्शियन, ही सगळी जी नावं आहेत ती एकाच भाषेची आहेत, ती म्हणजे फारसी. या काही वेगवेगळ्या भाषा नव्हेत. दुसरा एक प्रश्न येतो, तो म्हणजे अनेक वेळेला उर्दू, फारसी आणि अरबी हे एका गटाने त्याचा उल्लेख होतो. त्याच्या पाठीमागे कदाचित कारण असतील की यांची लिपी सारखी आहे किंवा या मुसलमानी भाषा आहेत. कारण काही असोत, इथे एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे नंबर 1, या तिन्ही पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र भाषा आहेत. उर्दू ही तर भारतातच जन्मलेली भाषा आहे. हिंदी आणि उर्दू काही फारसा फरक नाही भाषिक दृष्ट्या. त्याच्यात जो फरक आहे तो वेगळ्या पातळीवर आहे.
पण जी बेस लँग्वेज म्हणतो आपण, म्हणजे वाक्यरचना, त्याचं बेसिक व्याकरण हे उर्दू आणि हिंदीचं एकच आहे. पर्शियन आणि अरेबिक ह्या सुद्धा दोन स्वतंत्र भाषा आहेत. ह्या आपण परकीय भाषा म्हणू. त्यामुळे उर्दू ही भारतातलीच, भारतात जन्मलेली भाषा. फारसी ही इराण, अफगाणिस्तान या वाट्याने भारतात आली त्या राज्यकर्त्यांबरोबर. आणि इथल्या ज्या काही सल्तनती होत्या, उत्तरेतल्या असतील किंवा दक्षिणेतल्या असतील, त्यांनी ती राज्य व्यवहाराकरता ती अधिकृत भाषा म्हणून फारसी चा इथे वापरली गेली. आणि त्यामुळेच फारसी भाषेचं आपल्याकडे जरा जास्त महत्व झालं, कारण का ती सरकारची अधिकृत भाषा होती. अ, अगदी आणि त्यामुळे झालं असं, की प्रशासन चालवायला नॅचरली फारसी लिहिणारा, वाचणारा एक वर्ग तयार झाला आपण म्हणू. मुन्शीगिरी करणारा. आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये कायस्थ, उत्तरेतले कायस्थ किंवा काश्मीरी पंडित अ, यांचा एक वर्ग तयार झाला, जो हे पिढ्यानपिढ्या हे मुन्शीगिरी करत होता. आपल्याकडचे पारसनीस, पारसनीस म्हणजे फारसी लिहिता वाचता येणारा, फारसीचं काम करणारा, तो पारसनीस. फारसी नवीस याच्यावरनं ते पारसनीस झालं. तर अशी ही फारसी भाषा ही इथे एका वरती रुजली. तिचा ती वापरात होती. विशेषतः शासन व्यवहार, राज्य व्यवस्था ह्या पातळीवर ती वापरात होती. आता त्या फारसी मुळे मग इथे जसं इथल्या स्थानिक लोकांनी फारसी त्यांनी अवगत नुसती केली नाही, तर त्याच्यात प्रावीण्य मिळवलं इतकं, की मग त्याच्यामध्ये लेखक, कवी, साहित्यिक झाले. फारसी मधली एक फार महत्वाची डिक्शनरी बहार आजम याचा लेखक मुन्शी टेकचंद अ, हा होता, आणि ते अतिशय महत्वाची डिक्शनरी मानली जाते बहार आजम. तर पर्शियन मध्ये बऱ्याच लोकांनी बरंच काम केलं. आणि मग जेव्हा मुघल शासन हे 19व्या शतकामध्ये उतरणी लागलं, फारसीचं महत्व कमी झालं, इंग्रजांनी फारसी व्यवहारातनं काढून टाकली. आणि मग आपल्याला उर्दू मधली एक उर्दू हिंदी मधली एक म्हण आहे, की पढे फारसी बेचे तेल. तर अशी मग ह्या अशी स्थिती निर्माण झाली. तरी सुद्धा मग फारसीचं थोडं बहुत महत्व राहीलच. आता आपण समजा बघितलं, की आज काय रिलेव्हन्स आहे त्याचा, इतिहासासाठी तर आहेच, ते आपण पुढे येणारच आहोत. पण अगदी तुम्ही मिर्झा गालिब हा कवी घेतला, तर अहो त्याचं 70% 60-70% त्याचं जे साहित्य आहे, काव्य आहे, ते फारसीमध्ये आहे. अ, तोच तशीच तसंच कवी डॉक्टर मोहम्मद इक्बाल याच्याबद्दलही तसंच आहे. त्यामुळे समजा समग्र गालिब वाचायचं असेल, तर मग फारसीची आवश्यकता पडणारच. आता इथे आपण जरा पुढे जायच्या आधी अ, मला एखादं एक डॉक्युमेंट मी आपल्याबरोबर शेअर करतो आणि मग आपण पुढे जाऊ. हां, हे जे आपण स्क्रीनवर डॉक्युमेंट पाहतात, हे बेसिकली मुघल फर्मान आहे. आणि मुघल फर्मानाची एक ओळख म्हणजे जे अ, तांबड्या रंगामध्ये जे वरती चौकोनी दिसत आहे, तो तुहरा. अ, हा तुहरा हे एक वैशिष्ट्य आहे मुघल फर्मानाचं. आणि ते छान अक्षरामध्ये ते लिहिलेलं असतं. त्याची पुढची बाजू अ, आपण म्युझियममध्ये जी बाजू पाहतो ती ही असते सामान्यतः. अ, आणि त्याचा थोडा बहुत परिचय असतो अभ्यासकाला. मला तुम्हाला काय दाखवायचं ते त्याची मागची बाजू, त्याचे रिव्हर्स. आणि हे रिव्हर्स
ही अभ्यासासाठी महत्वाची. कारण का त्याच्यामध्ये आपल्याला त्या फर्मानाची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर ते फर्मान इश्यू होण्यास आधी त्याचं प्रोसेसिंग कसं झालं, काय-काय प्रक्रिया झाल्या, वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांचे त्याच्यावर रिमार्क्स असत आणि ते सर्व झाल्यानंतर खरं तर हे फर्मानाचं जे ऑब्व्हर्स मधलं म्हणजे पुढच्या भागाचं जे रूप आहे ते नंतर येतं. त्यामुळे आधीची झालेली प्रक्रिया आणि त्याचे तपशील, त्याची पार्श्वभूमी ही आपल्याला रिव्हर्स मधनं कळते, ज्याला जिन म्हणतात. ही त्या मुघल फर्मानाची मागील बाजू, रिव्हर्स. आणि इथे आपल्याला फर्मान काय निघण्याची जी प्रक्रिया असे, ते फर्मान हे कोणीतरी चांगला मध्यस्थ, मातब्बर व्यक्ती अ, ही आवश्यक असे. त्याच्या मध्यस्थीने फर्मान निघत असत. त्याला रिसालत म्हणत असत. तो रिसालतीचा शिक्का इकडे खाली उजवीकडच्या कोपऱ्यात आपल्याला दिसतो. आणि मग फर्मान हे एकदा इश्यू झालं, की त्या फर्मानाच्या नकला या वेगवेगळ्या विभागांना मिळत असत आणि जे बॉर्डरवर बॉर्डरवर जे आपल्याला काही लिहिलेलं दिसतंय ते त्या विभागांचे रिमार्क्स आहेत. त्यामुळे अशी ती व्यवस्था होती. अ, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ. की पर्शियन इतके वर्ष इथे होती राज्यभाषा म्हणून, तर काय-काय आणि कुठल्या-कुठल्या प्रकारचं मटेरियल हे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि नुसतं आपल्याकडेच नाही, आता जगभरात इंटरनेटमुळे तर आपल्याला खूप ॲक्सेस आहे. तर त्याच्या मी काही प्रकार आपल्या बरोबर शेअर करतो. एक म्हणजे ज्याला दरबारी इतिहास म्हणतात, ऑफिशियल हिस्ट्रीज. हा एक प्रकार अ, अ, पर्शियनमध्ये आहे आणि पर्शियनमध्ये आपण एक पाहतो, की इतिहास लेखनाची एक परंपराच त्या भाषेमध्ये रुजलेली आहे. रुजलेली काय, तो राज्यव्यवस्थेचा एक भागच झाला होता. म्हणजे ते हिस्ट्री रायटिंगचं डिपार्टमेंटच म्हणायला हरकत नाही. मग जिथे अधिकृत लेखकाची नियुक्ती केली जायची. त्याला हवी असलेली, आवश्यक असलेली कागदपत्र ही प्रशासनातर्फे त्याला पुरवली जायची. बादशाह स्वतः त्यांनी काय लिहिलेलं आहे हे नजरेखालनं घालायचा. काही दुरुस्त्या असतील तर तो सुचवायचा. अशा अगदी स्ट्रक्चरली ह्या ऑफिशियल हिस्ट्रीज बऱ्याचशा अशा लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याचे उल्लेखही तसे सापडतात. त्यामुळे मग ह्याच्यामध्ये कुठले-कुठले आहेत प्रमुख अगदी सांगतो. अकबरनामा. अ, अकबरनामा हा 3 खंडामध्ये आहे आणि त्याचा तिसरा जो खंड आहे, हा खंड ज्याला आईने अकबरी म्हणजे अकबराचं अनुशासन असं म्हणू आपण. तर हा आईने अकबरी ग्रंथ याचं स्वरूप वेगळं आहे. ते काही मिलिटरी हिस्ट्री किंवा असं नाहीये. ते आपण त्या काळातलं गॅझेटियरच म्हणू. गॅझेटियर का? तर त्याच्यामध्ये मुघल सल्तनतीची रेव्हेन्यूची महसुलाची माहिती किंवा सल्तनतीमध्ये असलेले कारखाने किंवा अ, अ, अश्वशाळा, फीलखाना यांची व्यवस्था, ह्या असे वेगवेगळ्या विषयांची माहिती त्याच्यामध्ये एकत्रित आहे. त्यामुळे त्याला ह्या अकबरकालीन गॅझेटियर असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ते काही अतिशयोक्ती होणार नाही. दुसरा आहे शहाजहानचा बादशाहनामा. अ, हा 3 लेखक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या काळाकरता आणि ह्याच्याकरता लिहिला. पण हा बादशाहनामा अ, य य म आपल्याला विशेषतः शिवचरित्राच्या पार्श्वभूमीसाठी तो उपयुक्त ठरतो. मनसबदारी सिस्टीम काय होती किंवा व्यवस्था काय होती, त्याच्यासाठी बादशाहनामाचं महत्व आहे. आलमगीरनामा तर आहेच, जो औरंगजेबाच्या पहिल्या 10 वर्षाचा इतिहास आहे.
आता बघा आलमगीरनामा ऍटलिस्ट माझ्या माहितीप्रमाणे आलमगीरनाम्याचं इंग्रजी भाषांतर झालेलं नाहीये कदाचित. मला खात्री नाही त्याची, पण असं वाटतं मला. ऍटलिस्ट माझ्या पाहण्यात तरी नाही. तर आलमगीरनाम्या आणि औरंगजेबाच्या त्या पहिल्या 10 वर्षाचा इतिहास असेल, तर आपल्याला फारसी साधनांवरच अवलंबून राहावं लागेल. हा प्रकार झाला ऑफिशियल हिस्ट्रीचा. जसं ऑफिशियल हिस्ट्री होतं तसं अनऑफिशियल लोक म्हणजे एक ज्ञानशाखा म्हणून मी इतिहासाकडे पाहतो, म्हणून सुद्धा इतिहासकारांनी लेखन केलेलं आहे. हाफी खान मुंतखबुल लुबाब, अ, अशाही हिस्ट्रीज बऱ्याचशा होत्या. दुसरा एक ह्या साधनांमधला दुसरा प्रकार म्हणजे पत्रसंग्रह. हा पत्रसंग्रह उदाहरण देतो, की आपण अगदी शिवचरित्रातलं प्रसिद्ध घटना म्हणजे पुरंदरचा तह. आता या पुरंदरच्या तहाविषयी जी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे, आपल्याकडे जी माहिती आहे, त्याच्यातली बहुतांशी माहिती ही फारसी साधनांमधनंच आलेली आहे. मराठी साधनांमध्ये त्याविषयी खूपच त्रोटक माहिती आहे. फारसी साधनांमध्ये उदाहरणार्थ हफ्त अंजुमन नावाचा एक पत्रसंग्रह आहे, जो मिर्झा राजा जयसिंगाच्या सेक्रेटरी नी तो तयार केला आहे. आणि ती पत्र सगळी खरी आहेत, कारण का त्याच्या इतर साधनांवरनं प्रत्यंतर पुराव्यावरनं दिसतं आपल्याला, की ही पत्र काही काल्पनिक नव्हे. ही सगळी पत्र खरी आहेत आणि अतिशय विश्वसनीय असं साधन आहे. तर म्हणजे पुरंदरचा तह आणि त्याचा तपशील आपल्याला नाहीतर पर्शियन शिवाय पर्शियनमध्ये होता, म्हणून तो आपल्यापर्यंत पोहोचला. दुसरा आदाबे आलमगीर आहे, ज्याच्यात औरंगजेबाची पत्र आहेत. अ, आपल्याकडे महमूद गावांचं एक पत्रसंग्रह रियाजुल इन्शा आणि विश्वसनीय इतर साधनांवरनं आपल्याला हा जो प्रकार आहे, हा रिलायबल आहे असं दिसतं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चरित्रकोश, बायोग्राफीज, आणि त्याच्यातलं अगदी प्रसिद्ध पुस्तक म्हणजे मासिरुल उमरा. मासिरुल उमरामध्ये अकबराच्या काळापासून किंवा त्याच्या थोडं आधी असेल, पण जवळजवळ 700 मनसबदारांची चरित्र दिलेली आहेत. आणि बऱ्याच पुस्तकातनं त्यांनी ज्यांनी कंपाईल केलं, लिहिलं, त्यांनी अनेक आधीचे ग्रंथ रेफर केले आणि त्यातून त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि असं मासिरुल उमरा सारख्या अशा इतरही बायोग्राफीज आहेत. हा एक प्रकार आपल्याला दिसतो. चौथा एक प्रकार जो आहे, जो ऍक्च्युली मराठीत किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा, मराठीत तर नसेलच त्याच्यावर काम झालेलं, इंग्रजीमध्ये सुद्धा झालेलं आहे, पण तुलनेने कमी. त्या प्रकाराचं नाव आहे दस्तुरुल अमल. आता हे दस्तुरुल अमल म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण त्याला रेव्हेन्यू मॅन्युअल म्हणू. आणि हे रेव्हेन्यू मॅन्युअल कोणासाठी, तर स्वाभाविक आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आणि ते संलग्न विभागांच्या मध्ये काम करणाऱ्या माणसांसाठी एक गाईडबुक असं त्याचं स्वरूप आहे ब्रॉडली. आणि मग त्याच्यात सुद्धा अगदी आपल्याला खूप उपयुक्त माहिती मिळते. म्हणजे अगदी जमिनीचे प्रकार, जमिनीची मोजणी, त्यानंतर ह्या वेगवेगळ्या पत्रांचे नमुने, म्हणजे एखादी याददाश्त कशी असते, एखादी अर्जदाश्त कशी असते, त्याचे नमुने, असे वेगवेगळ्या विषयांचं एकत्रीकरण करून हे त्याला कलेक्टिव्हली दस्तुरुल अमल असं आहे. आणि दस्तुरुल अमल काही एक पुस्तक नाही, असे अनेक दस्तुरुल अमल आहे. दस्तुरुल अमल हे एक काय जनरल टर्म आहे. हे हे तर झालं साधनं, जिथे आपल्याला बऱ्याचशा साधनांचं इंग्रजी भाषांतर झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचाही आधार आहे. पण काही साधनं अशी आहेत की ज्याचं अजून त्या पर्शियनवरच आपल्याला अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे इतिहासाच्या कामासाठी पर्शियन हे आपल्याकडे त्याचा रिलेव्हन्स हा राहणारच आहे. आणि शेवटी भाषांतर करून करून किती करणार आपल्याकडे, म्हणजे किती कागदपत्र आहेत.
याचा मला ते उत्सुकता आहेच, किती असतील अंदाज बांधावा. मी चौकशी पण करत असतो. पण अ, तो अंदाज सुद्धा असा आहे की तो नक्कीच चुकेल, कदाचित अनेक पटीने चुकेल. त्यामुळे अ, आपल्याकडे भरपूर मटेरियल आहे. हजारो, लाखो असतील. भरपूर आहे. एवढंच पुरेसं आहे आपल्याला. आता पर्शियनचं रिलेव्हन्स अजूनही आता अ, अ, काही आठवड्यांपूर्वी अ, जुन्नर भागामध्ये एक तोफ सापडली. म्हणजे काय तलावातला गाळ साफ करताना ती सापडली. आता त्याच्यावर एक फारसी लेख होता. त्यामुळे फारसी वाचणारा हा अजून त्याच्याकडे काम येतच राहणार आहे. ऑफकोर्स कागदपत्र तर आहेतच. अ, ह्या सर्व ह्याच्यातनं म्हणजे आपल्याला पर्शियनचा ॲटलीस्ट इतिहासापुरता त्याची आपल्याला गरज हे फक्त दाखवून देण्यासाठी मी हे प्रकार आपल्यासमोर मांडले. आता मी अजून एक डॉक्युमेंट बघूयात आपण आणि मग पुढे जाऊ. हां, हे जे चित्र आपण बघतोय, अ, हे औरंगजेब, शहाजादा औरंगजेब, तो बादशाह झालेला नव्हता. शहाजादा औरंगजेब त्याचा हुकूम आहे. त्याला निशान म्हटलेलं आहे. बादशहाचं जे अ, असतं ते फर्मान आणि शहाजादाचं आणि इतर ज्या व्यक्ती असतील राजघराण्याचं त्यांचं निशान. आणि ह्याच्यातला माझा आता हेतू दाखवण्याचा असा आहे, की ह्याचा जो शिक्का आहे, त्या शिक्क्यातला मजकूर माझा ॲक्चुअली असा समज होता, ग्रह होता, की शिक्का कसा वाचावा? तर जनरली असं मानलं जातं, की खालपासनं सुरुवात करावी आणि वाचत-वाचत वर यावं. ते सामान्यतः असेलही खरं, बऱ्याच वेळा तसं दिसतंही. पण आपण तसं गृहीत धरता कामा नये आणि हा शिक्का हे त्याचं एक उदाहरण आहे. आता हा औरंगजेब म्हणजे शहाजादा औरंगजेबाचा शिक्का आहे आणि तो शिक्क्यामधला जो मजकूर आहे, लेजेंड, ही खरं तर एक वृत्तबद्ध म्हणजे 2 ओळीची कविता आहे. वृत्तबद्ध रचना म्हणू आपण त्याला. अ, आणि आणि त्याच्यामध्ये जी अक्षरं बसवलेली आहेत तिथे खालून वर आपण समजा वाचायला सुरुवात केली, तर मग आपल्याला ती जी वृत्तबद्ध रचना आहे, त्याची जुळवाजुळव करता येणार नाही. आपल्याला ते वेगवेगळी अक्षरं वेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्याच्यातले स्पेस, त्याच्यातलं थोडं बहुत एस्थेटिक्स, वेगवेगळ्या अक्षरांचे स्ट्रोक्स, ह्या बेसिसवर त्यांनी त्या अक्षरांचं सेटिंग केलेलं आहे म्हणू आपण. त्यामुळे ह्याच्यातलं फक्तच की जरी सामान्यतः खालून शिक्के वाचणं खालून वर जातो, पण तरी सुद्धा आपण तसं गृहीत धरू नये. आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा, की पर्शियनचा रिलेव्हन्स आहे, महत्त्व आहे. मग आपण त्याच्यासाठी काय करतोय? काय व्यवस्था आहे आपल्याकडे? त्याच्या शिक्षणाची. इथे अभ्यासकांची गरज आहेच, ह्याच्याबद्दल काही संशय नाही. मग आपण काय करतोय? तर तिथे मला अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. भारत इतिहास संशोधक मंडळाने अ, फारसीचे वर्ग चालवतात आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आम्ही श्री गजानन भास्कर मेंदळे मार्गदर्शनाने त्यातनं मधनं बघत असतात. अ, अ, सूचना देत असतात. आम्ही त्यांचेच विद्यार्थी आहोत. आम्ही म्हणजे मी म्हणजे अनेक जण. अ, तर असं काम आपल्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातनं मंडळातर्फे अ, आपण हे फारसीचे वर्ग आता गेले मला वाटतं 4-5 वर्ष तरी झाली असतील. आपण असे वर्ग वेळोवेळी घेतो आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक पर्शियनचे आणि मग नंतर प्रगत पर्शियनचे आपण वर्ग घेतले. आणि प्रगत पर्शियनच्या ह्या वर्गांना जो सिलॅबस आम्ही तयार केलेला आहे, तो सिलॅबस हा ह्या इतिहासाच्याच पुस्तकांमधनं, ग्रंथांमधनं, साधनांमधनं, कागदपत्रांमधनं उतारे घेतलेले आहेत. आणि अ, अ, असा तो हा सिलॅबस हा म्हणजे आपण ह्या फारसी वर्गाचा सिलॅबस हा इतिहासासाठीच असं त्याच्यावरच आधारलेला आहे.
तर हे काम चालू आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज कमीत कमी 8-10 लोक तरी अशी आहेत, की ज्यांना फारसी चांगलं येतं. अ, अ, काही लोक त्याच्यातली फारसी कागदपत्रांवर काम करता आहेत. त्यामुळे अ, अ, मला असं एक सांगितलं, की काही वर्षापूर्वी परिस्थिती इतकी चांगली नव्हती. फारसीकडे कोणी फारसं वळत नव्हतं. पण आज मात्र चित्र वेगळं आहे. पॉझिटिव्ह आहे, आशादायक आहे, प्रॉमिसिंग आहे. अ, आणि अ, इथे मग मी आता थांबतो आणि एक अजून अ, श अजून एक डॉक्युमेंट दाखवून अ, मी थांबतो. हे जे डॉक्युमेंट आहे स्क्रीनवर, हा अ, औरंगजेबाच्या दरबाराचा अखबार आहे. म्हणजे आपण कोर्ट क्रॉनिकल असे त्याला एक शब्द आहे. दरबारामध्ये रोज ज्या काही घडामोडी होतात किंवा बादशहाचं दिनचर्या असेल, तो किती वाजता दरबारात आला, नंतर त्यांनी काय केलं, अशा सर्व घडामोडी या अखबारांमध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे ह्या आडव्या रेघा आणि त्या सगळं लिहिलेलं जे आहे ते आपण लाईन आयटेम्स असंच म्हणूयात. अ, अगदी सुरुवात होते त्याची, बादशहाची दिनचर्या काय होती, दरबार केला, नाही केला किंवा एखाद्या दिवशी दरबाराला सुट्टी असेल, तर त्या दिवशीचा अखबार असतो, की आज दरबार बंद होता, सुट्टी होती. तर हे अगदी प्रायमरी डॉक्युमेंट आहे. साधारण अंदाजे एक 6,000 अशी डॉक्युमेंट्स आहेत. काही बिकानेर आर्काइव्हजमध्ये आहेत. उरलेली रॉयल एशियाटिक सोसायटी लंडनमध्ये आहेत. बिकानेर आर्काइव्हजनी ही सर्व इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि याच्यावर मी सध्या काम करतोय. आमचे मित्र अजित पटवर्धनही याच्यावर काम करतायत. अ, अ, हा एक प्रायमरी सोर्स आहे. याचं ह्याच्यावर आधी काम झालेलं आहे. अ, ह्याच्यातले अ, मराठ्यांच्या इतिहासापुरते आवश्यक असे निवडक अखबार खऱ्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. सेतू माधवराव पगडींनी काही प्रसिद्ध केलेले आहेत. मी मात्र ते सर्वच करतोय. म्हणजे सर्वांनाच, कुठलाही प्रदेश असा नाही, सगळ्यांनाच त्याचं ते बघता येईल, रेफर करता येईल. तर इथे मी थांबतो. अ, अ, धन्यवाद.